राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं केली निवडणूक अधिकाऱ्यांची चर्चा। निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या आढाव्याबाबत आज मुंबईत पत्रकार परिषद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन। डॉक्टर एस जयशंकर संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनाला करणार संबोधित। सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीला ब्रिटन आणि भूतानचा पाठिंबा। संसदेच्या विभागवार स्थायी समित्यांची स्थापना। काँग्रेसकडे 4 समित्यांचं नेतृत्व। शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका समितीचं अध्यक्षपद। महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी MIDC परिसरात महिलांसाठी स्वतंत्र भूखंड ठेवण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। आणि कानपूर इथल्या भारत बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते।